या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड नगर परिषद सर्वाधिक निवडणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलो आहेत। इथे डॉक्टर नीरज बेलसरे व श्री दुर्गेताई यांच्या प्रचार संदर्भात आज आपल्यासोबत डॉक्टर नीरज बेलसरे सर आहे। सर, काय सांगू शकाल आपण प्रचारात निघाले, काय सांगू शकाल? मी मागील 10 वर्षापासून माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये सतत कार्य करत आहे। गोरगरीब असो, कोणी असो, सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा माझा अधिकार असल्यासारखे मी काम करत आहे। असं कधी होणार नाही की डॉक्टर साहेबाकडे गेलो आणि काम झालं नाही असं माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधला कोणीही व्यक्ती सांगू शकणार नाही। आता येणारी निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये मी स्वतः उभा आहे आणि भाजपतर्फे उभा आहे, कारण भाजप हा माझा जीव आहे आणि भाजपशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे कधीही जाणार नाही आणि कधी विचार पण केला नाही। जे आमचे लाडके आमदार आहे चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वावर मला 100% विश्वास आहे आणि यांच्या नेतृत्वाच्या खालीच मी काम करत राहील। आपल्याच परिवारातील विरोधी पार्टीचा उमेदवार आहे, तुम्ही त्यावर काय सांगू शकाल सर? माझं सर्व वरुड शहरातील जनतेला, मतदारांना आव्हान आहे की जात पात धर्म या पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त जे आपले माननीय मोदी साहेब आहे, फडणवीस साहेब आहे, पालकमंत्री बावनकुळे साहेब आहे, डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब आहे खासदार, आणि आपल्या वरुड मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार चंदूभाऊ यावलकर आहे, यांचं बोधचिन्ह कमळ आहे। आणि कोणी जात पात इकडे विचार न करता सीट कोणतीही असो, आपल्याला भगवा लहराचा आहे, आपल्याला भगव्याचंच काम करायचं आहे। म्हणून सगळ्या समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे की कोणीही दुसऱ्या पक्षाचं बटन न दाबता फक्त आणि फक्त कमळलाच मतदान करा आणि कमळलाच 3 तारखेला आपल्याला गुलाल उधळायला भेटला पाहिजे, तो म्हणजे फक्त भगवा आणि भगवा। सर, आपला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ईश्वर सलामी असेल, यांच्याविषयी काय सांगू शकाल? ईश्वरभाऊ सलामी हे एक चांगलं नेतृत्व आहे। मी 2 वर्षापासून चांगल्या प्रकारे त्यांना ओळखत आहे आणि सुशिक्षित आहे आणि शांत स्वभावाचे आहे। जसे आमचे आमदार साहेब आहे की शांत राहून पूर्ण कामं जनतेचे करून देतात, नाही कोणाला म्हणत नाही, त्याचप्रमाणे ईश्वरभाऊ सलामीसुद्धा आहे आणि सर्व जनतेला आश्वस्त करतो की तुमचे सर्व प्रश्न जे नगराध्यक्ष बनल्यानंतर ते शांतपणे सॉल्व करून देतील। आपल्यासोबत वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार लोकनेते चंदूभाऊ यावलकर। सर, काय सांगू शकाल? प्रभाग 1 मध्ये प्रचार सुरू आहे, काय सांगू शकाल? आम्ही प्रभाग 1 मध्ये प्रचार करत आहोत। अतिशय चांगला प्रतिसाद प्रभाग 1च्या जनतेचा आम्हाला मिळतो आहे आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ईश्वरजी सलामे, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर बेलसरे साहेब व छायाताई दुर्गे अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रभाग क्रमांक 1 मध्ये मोठं मताधिक्य घेऊन विजय होतील असा मला विश्वास आहे। सर, एक समाजामध्ये चुकीचा मेसेज पसरवला जात आहेत की डॉक्टर नीरज बेलसरे यांच्या परिवारातील उमेदवार विरोधी पक्षाचा आहे, याबद्दल काय सांगू शकाल सर? जात पात धर्म पाहून भारतीय जनता पक्ष तिकीट देत नाही, पात्रता पाहून भारतीय जनता पक्ष तिकीट देतो। काही निश्चितच कमी जास्त नगरसेवकाच्या तिकिटाच्या संदर्भात होऊ शकते, मी मान्य करतो, परंतु भारतीय जनता पक्षानं जो आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला आहे तो अतिशय चांगला, सर्व विचारांती दिलेला आहे। त्यामुळे या ज्या बाबी आहे निरर्थक आहे। जातीपातीचा कोणीही विचार न करता एक चांगला, होतकरू, सुशिक्षित आणि या नगर परिषदेचं भलं करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे असा हा आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे। त्याच्यामुळं मला विश्वास आहे की सर्व वरुडकर जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं उभं राहून आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार व सर्व नगरसेवक अतिशय चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वरभाऊ सलामे, काय सांगू शकाल? आज प्रभाग 1 मध्ये आमचा दौरा आहे। आज मी पहिल्यांदा इथे आलो प्रभाग 1 मध्ये। या नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येकाच्या मुखात भारतीय जनता पार्टी आणि कमळालाच आम्ही मतदान करू, तिन्ही लोकांना चांगल्या भरघोस मतानं निवडून देऊ असे आम्हाला आश्वासन देत